मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 1 वर्षात तब्बल 4,000 कोटी रुपयांची घट झाली आहे। हा पैसा कोणाचा? हा पैसा सत्ताधाऱ्याच्या घरातून आलेला नाही। हा पैसा सर्वसामान्य मुंबईकरांच्या कराचा आहे, घामाचा आहे, कष्टाचा आहे। सत्ताधाऱ्यांचा माझा थेट प्रश्न आहे की 4,000 कोटी रुपये नेमके कुठे गेले, कोणत्या कामासाठी गेले, ते कामाचा दर्जा काय, मुंबईकरांना त्याचा प्रत्यक्ष फायदा कुठे दिसतोय? मुंबई खड्डे रस्त्यात आहेत, पावसात शहर बुडते, रुग्णालयांची संपूर्ण मुंबई शहराची अवस्था बिकट आहे, गटारे तुंबलेली आहेत, हवा प्रदूषित आहेत आणि नागरिक प्रचंड त्रस्त आहेत। हजारो कोटी खर्च होऊन विकास नेमका कुणाचा झाला? सध्या मुंबईकरांच्या तोंडी एकच प्रश्न आहे, काम कमी गादावादा जास्त। फोटो सेक्शनला वेळ आहे पण जनतेसमोर हिशोब द्यायला वेळ नाही। जाहिरातांचे मोठे मोठे फलक पण उत्तरांची अक्षरा मात्र लहान। जर प्रत्येक रुपया नियमाचे खर्च झाला असेल तर संपूर्ण खर्चाची श्वेतपत्रिका जाहीर करा। प्रत्येक कंत्राट, प्रत्येक बिल, प्रत्येक प्रकल्प जनतेसमोर ठेवा, मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। मुंबईकर आता फक्त आश्वासनावर नाही विश्वास ठेवणार तर हिशोब मागतील, उत्तर मागतील आणि मतदानाच्या दिवशी निर्णय देतील।